मी मनोज तिवडे, बेतलेम नगर, मिरज या ठिकाणाहून पुन्हा एकदा तुम्हासाठी देवाचं वचन घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो आजच्या सुंदर अशा उपस्थितीबद्दल, सुंदर अशा शाब्बात दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, या दिवसामध्ये केवळ तुझं गौरव होऊ दे, तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये येऊ दे आणि केवळ प्रभू येशू आमचं मुख तुझ्यासाठी उघडलं जाऊ दे. ऐकणारे कान, पाहणारे डोळे, तुझ्या प्रियजनांचे सर्व समस्या तू जाणतोस. सर्व काही तू आशीर्वादित कर आणि त्या प्रियजनांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. होणार वचन पुन्हा एकदा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. हा रविवार तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. या दिवसा आता आम्हाला तू शिकव, येशूच्या नावात आमेन. धन्यवाद. आज आपल्याला इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनावरती मनन करायचं आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल असं सांगतं प्रियानो की विश्वासामध्ये एक तर आशा पाहिजे, भरोसा पाहिजे आणि खात्री पाहिजे. आणि आशा, भरोसा आणि आम्हाला पाहायला मिळते खात्री हे विश्वासाचे एक जनक आहे. विश्वासाचा तो पाया आहे. आणि आमच्या जीवनामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे प्रियानो, कारण विश्वासाशिवाय देवाला संतोषणे हे अशक्य आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं त्याच्यामध्येच 11व्या अध्याय 6व्या वचनामध्ये, विश्वासा वाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याला त्याचा शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. होय प्रियानो, आज आम्हाला या वचनावरती पाहायला मिळतं की देवाला जर तुम्हाला आनंदित करायचं आहे तर तुमच्यामध्ये विश्वास हा पाहिजे प्रियानो. नुसतंच तोंडाने विश्वास म्हणून विश्वास होत नाहीये. तर या प्रभूला संतोषायचा असेल तर तुमच्यामध्ये विश्वास पाहिजे. आम्ही विश्वास ठेवतो की प्रभू दुसऱ्यांदा येणार आहे, न्यायनिवाडा करणार आहे, तो त्याच्या प्रियजनांना स्वर्गात घेऊन जाणार आहे. पण जेव्हा आमच्यावरती वारी येते तेव्हा आम्हाला कुठेतरी कमी असल्यासारखं वाटतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन आमच्यासाठी वैयक्तिकरित्या सांगतं की तुझा विश्वास तसा पाहिजे. त्याच्यामध्ये आशा पाहिजे, भरोसा पाहिजे, खात्री पाहिजे. हालेलुया. आणि त्याच्या जवळ जाणाऱ्यांनी अशी खात्री बाळगलीच पाहिजे. अब्राहमाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं, देवानं अब्राहमाला त्याच्या म्हातारपणचा पुत्र त्याचा अर्पण करण्यास मागितलं, तेव्हा त्याचा विश्वास परमेश्वराला पडताळायचा होता. म्हणून परमेश्वर त्या मुलाचा अर्पण मागतो, पण लगेच त्या ठिकाणी कर म्हणत नाहीये, तर 3 दिवसचा मार्ग तू प्रवास कर आणि मोरिया डोंगराकडे जा म्हणतो. 3 दिवस या ठिकाणी अब्राहम चालत आहे आपल्या पुत्राला घेऊन. त्याच्या मनामध्ये त्या अर्पणाविषयी घालमेल चाललेला आहे. प्रिया, आज विचार करा, एखादी गोष्टीविषयी आमच्या मनामध्ये घेतलं तर त्याचं काय होईल, काय होणार याच्याबद्दल आम्ही पुष्कळसा विचार करतो. पण अब्राहमाने या ठिकाणी काहीच न विचार करता परमेश्वराच्या आज्ञा पाळायचा निर्णय घेतला. त्याने आपल्या पुत्राचं सुद्धा बलिदान करण्याचा निर्णय घेतला. आणि ही गोष्ट त्याने आपल्या पत्नीला सांगितली नाहीये प्रिया, कारण पत्नीला जर सांगितलं असतं तर ती आडवं पडली असती. म्हणून तो नुसतं तिला परमेश्वराला अर्पण करण्यासाठी जात आहे म्हणून आपल्याबरोबर 2 दासांना, गाढवांना, आपल्या पुत्राला घेऊन मार्गस्थ होतो. त्याच्या प्रत्येक पावलाला परमेश्वर पाहत होता. हा कुठं डगमगतोय का, हा मला काहीतरी माघारी घेण्यासाठी सांगतोय का. हालेलुया. आणि आम्हाला पाहायला मिळतं हे 3 दिवसाचा प्रवास होतो. तो आपल्या दासाला म्हणतो, तुम्ही खाली थांबा गाढवांना घेऊन, मी माझा पुत्र त्या डोंगरावरती जातो. आणि त्या बापाची अवस्था काय होते बघा. पुत्र त्याला म्हणतो की बापा, आपल्याजवळ सर्वस्व आहे, अग्नी आहे, लाकडं आहेत,
पण अर्पण करण्यासाठी एडका मेंढा नाही आहे. तेव्हा अब्राम त्या ठिकाणी आपल्या पुत्राला दिलासा देतो की परमेश्वर पाहून देईल. होय, परमेश्वर पाहून देणारा देव आहे प्रिया. आणि या ठिकाणी तो आपल्या मुलाला मारण्यासुद्धा म्हणजे संकोच करत नाहीये, अर्पण करण्यासाठी संकोच करत नाहीये. आणि आम्हाला पाहिजे अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराला खूप आवडला, कारण त्याच्यामध्ये आशा होती, खात्री होती आणि भरोसा होती. आशा काय होती की परमेश्वर मला पाहून देणार आहे, भरोसा होता की परमेश्वर माझं चांगलं करणार आहे, आणि खात्री होती की त्या जीवनाला देव असं काही टाकणार नाही. आज या तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजे की परमेश्वर आमची आशा आहे, भरोसा आहे, खात्री आहे, कारण तो आम्हाला कधी टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला पाहायला मिळतं याच विश्वासाद्वारे अब्रामाला विश्वासाचा जनक असं म्हटलं गेलं. हालेलुया. आणि आज काय घडत आहे आम्हाला पाहायला मिळतं, मनुष्याच्या जीवनामध्ये आशा, खात्री, भरोसा नसल्यामुळे नुसतंच आम्ही म्हणतो विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे. हालेलुया. म्हणून मत्तय 21:22 मध्ये देवाचं वचन अशा प्रकारे सांगतं, तू प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास ठेवून प्रार्थना कर, ते तुला मिळालंच आहे असं समज. आमचा विश्वास तर असतो पण आमच्यात खात्री नसते, आमच्यात आशा नसते, आमच्यात भरोसा नसतो. त्याच्यामुळे आमच्या जीवनात काही घडत नाहीये प्रिय. म्हणून आशा, भरोसा आणि खात्री आमच्या जीवनामध्ये पाहिजे की होय, येशू माझ्या जीवनात काहीतरी चांगलं करणार आहे. म्हणून आज आम्हाला पाहायला मिळते या ख्रिसमसच्या परेडमध्ये आम्ही आमचं घर सजवत आहोत, आमचा देह सजवत आहोत, पण आज आमचं अंतःकरण विश्वासाने आम्ही सजवत नाहीये. होय, ज्याचं आम्ही स्वागत करण्यासाठी एवढं घर सजवतो, आमचे कपडे आम्ही स्वतःला घालत आहोत, पण याच्यामध्ये आम्ही हा विश्वास ठेवतोय का येशू आमचा तारणारा आहे, येशू आमचा मुक्तिदाता आहे. हालेलुया. हजारो लाखो रुपये आम्ही खर्च करत आहोत, पण आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास नाहीये की येशू काय पृथ्वी तलावरती आला तर तो तारणारा म्हणून आला. आमचा तुटलेला विश्वास तो व्यवस्थित करण्यासाठी आला. हालेलुया. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं देवाला विश्वासा वाचून संतोषणे अशक्य आहे प्रिया. म्हणून आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे प्रिया. याकोबाच्या पत्रामध्ये सांगतं भूतही असा विश्वास ठेवतात की येशू प्रभू आहे आणि ते थरथर थरथर थर कापतात, पण आम्ही जे त्या प्रभूचे, येशूचे जे पुत्र आहोत, कन्या आहोत, लोक आहोत, ते आम्ही कधीच येशूला भेट नाहीये. आम्ही विश्वास ठेवतो आणि वाईट काम करतो, आम्ही विश्वास ठेवतो आणि देवापासून दूर जातो, आम्ही विश्वास ठेवतो आणि वाईट शिवीगाळी करतो, आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्ही व्यसन करतो, आम्ही विश्वास ठेवतो आणि लोकांना शिवीगाळी करतो, आम्ही विश्वास ठेवतो आणि एखाद्याचं वाईट करतो. मग या विश्वासामध्ये आणि त्या भूतांच्या विश्वासामध्ये किती फरक आहे बघा. का ते विश्वास करतात आणि येशूला नावाला थरथर कापतात, पण आम्ही वाईट काम करत असताना हा विश्वासाचा विचार करत नाही, आम्ही थरथर कापत नाही, धडधडीत करतो क्षणिक सुखासाठी. मग आमचा विश्वास कसला आहे प्रिया? तुम्हाला पाहू दे या भूतांबद्दल जर तुम्हाला ऐकायचं असेल तर लूकमध्ये त्याची स्टोरी सांगितलेली आहे की एका मनुष्यामध्ये 2000 भूते शिरलेली होती, ते वाटेल तसं काम त्याच्याकडून करून घेत होते. पण जेव्हा येशू त्या ठिकाणी आला घरसेकरामध्ये, तेव्हा ते भूत भिवू लागले, येशूला विनंती करू लागले की आम्हाला तू मारू नकोस, तर आम्हाला त्या डुकरांच्या कळपामध्ये जाऊ दे. हालेलुया. आम्हाला पाहायला त्या ठिकाणी मेंढर राखणारे होते, मसर राखणारे होते, डुकरं पाळणारे होते, पण हा सैतान डुक्कर का चॉईस करतो, त्या डुकरात जाण्याची येशूला विनंती का करतो? कारण आम्हाला पाहायला मिळतं डुक्कर हा सजासजी मरणारा प्राणी नाहीये. शेरडं मेंढर लगेच मरतील, पण डुक्कर मरत नाही. पण कितीही त्याच्यावरती पहार मारा, किती त्याच्यावरती आघात करा, तो लवकर मरत नाहीये. त्याची कातडी जाम असते, तो दिसायला जर बारका असला तर त्याच्यासारखी ताकद कोणाकडे नसते. आणि सैतानाला वाटलं की आता शरडा मेंढरांची राहू दे, आपण डुकराचीच निवड करूया, कारण बायबलमध्ये डुकराला अशुद्धच समजलेलं आहे. शरडांना अर्पणाचं एक स्थान दिलेलं आहे, गायी मसरांना सुद्धा एक अर्पणाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून डुक्कर कधी कोणी वधत नाहीये, म्हणून ते डुकराची मागणी करतात. पण तुम्हाला सांगू दे, त्या ठिकाणी त्यांना वाटलं, त्या सैतानाला वाटलं की आता आपण डुकरात शिरूया, पण त्या डुकराचा कळप
कड्यावरून पाण्यात घसरून पडला आणि त्या ठिकाणी मेला. हालेलुया. सैतानाला असंच वाटतं की तुमच्यामध्ये शिरावं, तुमच्या विश्वासाचा नाश करावा, कड्यावरून तुम्हाला समुद्रात टाकावं, तुम्हाला मारून टाकावं म्हणून तो तुमची मागणी करत आहे. लूक 22 मध्ये बघा, सैतान स्वतः म्हणतो येशूला की त्या शिष्यांना जरा माझ्याकडे देऊन तर बघ, नाश करण्यासाठी, तुमचा विश्वास तोडण्यासाठी. पण विश्वास जर तुम्ही ठेवाल तर देवाचं राज्य तुम्ही पाहाल. पण विश्वास बाळगा प्रिया, देव तुमच्यावरती प्रेम करत आहे. या विश्वासामध्ये भरोसा असू दे, आशा असू दे, खात्री असू दे. एखादी गोष्ट पाहण्यासाठी आम्ही आमचा विश्वास ठेवतो प्रिया, त्या विश्वासामध्ये दूर राहा. विश्वासाने देवाकडे मागा, तो कार्य करणारा देव आहे. तुम्ही जे काय त्याच्याकडे मागाल त्याच्यामध्ये तुमची आशा असू दे, भरोसा असू दे आणि खात्री असू दे की देवाने ते मला दिलेलंच आहे. कारण देव कुणालाच नाराज करत नाही, येशू कुणालाच नाराज करत नाही. म्हणून देवाला जर तुम्हाला खुश करायचं असेल, देवाची करुणा प्रीती तुम्हाला हवे असेल, तर विश्वास हा महत्वाचा आहे येशूच्या नावामध्ये. आणि हा विश्वास कसा आहे, आम्हाला दाखवता येत नाहीये, पण यामध्ये आम्हाला विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आज विश्वास कुणाला दाखवता येत नाहीये प्रियानो, पण तो आमच्या वागण्याने, बोलण्याने प्रगट करता येतो. तुम्ही आशा धरा, विश्वास धरून, खात्री बाळगा, विश्वास करून प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी ओपन केली जाईल. पण देव म्हणते मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. ह्या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आज मागा तुमच्या विश्वासाला खंबीर करण्याचं, ठोका तुमच्यासाठी उघडलं जात आहे, शोधा म्हणजे तुमच्यासाठी सापडले जाणार आहे. हे देवाचं राज्य आहे प्रिया. विश्वास बाळगा म्हणजे सैतान तुमच्यामध्ये येणार नाही. हालेलुया. एक आम्हाला पाहायला मिळतं, एका तरुण मुलाला भूत लागलेलं असतं आणि ते तरुण मुलगा कधी पाण्यात पडतो, कधी अग्नीत पडतो, असं त्याचं जीवन चाललेलं असतं. आणि येशू तिथे येतो आणि येशू तिथे असल्यानंतर येशूला ते बघवत नाहीये. इतका हाल त्या मुलाचा चाललेला, त्याच्या बापाचा हाल चाललेला असतो. बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात प्रियानो. तेव्हा येशू त्याच्या बापाला म्हणतो, हा बरा होईल असा तू विश्वास ठेवशील काय, ठेवतोयस काय? त्याने येशूकडे पाहिलं आणि म्हटलं, होय प्रभू येशू, मी विश्वास ठेवतोय की माझा मुलगा तुम्ही बरं करणार आहात. हालेलुया. हा म्हणतात विश्वास. त्याने मोठ्याने ओरडून सांगितलं की मी तुमच्यावरती विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो, आशा आहे माझी तुम्ही, खात्री आहे माझी तुम्ही. आणि येशू त्याच्या विश्वासाला तोडत नाही प्रिया. आणि येशू त्या भूताला आज्ञा करतो, त्या सैतानाला आज्ञा करतो आणि तो त्याला तिथे पिळून निघून जातो प्रिया. आज विश्वास ठेवा, तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या निघून जाणार आहेत. आशा बाळगा, खात्री बाळगा, भरोसा ठेवा, तुमचं जीवन बदललं जाणार आहे. हालेलुया. तुमची परिस्थिती बदलली जात आहे, पण येशू आमच्या हृदयामध्ये पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून भरोसा बाळगा. येशू तुमच्या जीवनामध्ये प्रेम करतो प्रियानो. येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो प्रियानो. तो तुम्हाला अनाथ असे सोडणार नाहीये, मोठ्या करुणेने तुम्हाला जवळ घेणार आहे. म्हणून विश्वास बाळगा की जेव्हा तो येईल तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर अशा अंतराळात उचलले गेल्या जाणार आहात. आज तुमच्या विश्वासाला खंबीर करा, भरोसा द्या स्वतःला की होय माझा प्रभू माझ्यासाठी येणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वैयक्तिकरित्या तुम्ही म्हणा की होय प्रभू तू माझ्यासाठी येणार आहेस, मला नेण्यासाठी येणार आहेस. आज तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही स्ट्रॉंग व्हा प्रियानो. आणि सैतान तुमच्या विश्वासाला तोडण्याचा प्रयत्न करत असतं. हालेलुया. पण त्याला तोडू देऊ नका. सैतानाच्या विरोधात उभे राहा, सैतानाला अडवा या विश्वासाने. म्हणा की होय मी विश्वास ठेवतो की प्रभू माझं रक्षण करणार आहे, प्रभू माझं सामर्थ्य आहे, येशू माझी प्रीती आहे. हालेलुया. म्हणून या नाताळच्या परिस्थितीमध्ये या रविवार आम्ही पाहत असताना प्रियानो, येशू आज देखील तुम्हाला आवाज देत आहे आणि म्हणत आहे तू विश्वास ठेवतोयस काय? हालेलुया. होय, त्या बापासारखं म्हणा की होय मी विश्वास ठेवतोय प्रभू येशू तुझ्यावरती, तू सर्व काही येतो योग्य करणारा देव आहेस. मी भरोसा ठेवतोय प्रभू येशू, तू सर्व काही चांगलं करणारा माझा देव आहेस. देव तुम्हाला कधीच सोडणार नाही, येशू तुम्हाला कधीच सोडणार नाही प्रिया. तो तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीची
भरपाई करण्यासाठी जात आहे. आणि जो तुमचा तुटलेला विश्वास आहे तो पुन्हा स्ट्रॉंग करत आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगू द्या, हनोकाला सुद्धा मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला लोकांतरित करण्यात आलं, कारण हनोकाचा विश्वास देवावरती होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला सांगू द्या, एलियाचा विश्वास होता की होय, परमेश्वर मला स्वर्गात घेऊन जाणार आहे. म्हणून एलियाला सुद्धा स्वर्गात घेऊन गेले. आमचा विश्वास आज आहे का की प्रभू आमच्यासाठी दुसऱ्यांदा येणार आहे, आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे? खात्री बाळगा, आशा धरा, भरोसा ठेवा की खरोखरच येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येणार आहे. म्हणून या नाताळच्या परिस्थितीमध्ये येशू आम्हाला या 25 डिसेंबर निमित्त दाखवत आहे की मी तुमच्यासाठी या पृथ्वी तलावरती जन्मास आलो. याची आशा, खात्री, भरोसा ठेवा की तुमचं तारण करण्यासाठी, तुम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी, तुम्हाला आणि मला या जीवनातून चांगल्या जीवनात नेण्यासाठी तो प्रभू येशू आलेला आहे. म्हणून भरोसा ठेवा प्रियानो, देव तुमच्यावर आज देखील प्रेम करतो. देवाची खूप इच्छा आहे की तुम्ही विश्वासात स्ट्रॉंग व्हावं म्हणून. हालेलुया. म्हणून मोशेने विश्वास ठेवला की होय, तू इस्रायल लोकांना दुधामादाच्या देशात नेणारा देव आहे. तसं घडलं प्रिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राने विश्वास ठेवला की आता मला प्रभूशिवाय काही नको आहे, मी प्रभूच्या पावलावर पाऊल टाकेल. तसंच ते झालं प्रिया. दावीद राजाने विश्वास ठेवला, तेव्हा त्याच्या मुलाला त्याची गादी मिळाली आणि दावीद राजाच्या घराण्यामध्ये प्रभू येशू स्वतः जन्माला आला. हालेलुया. आज तुम्हाला वाटतं का की प्रभू येशू तुमच्या अंतःकरणामध्ये जन्माला यावा, तुमच्या हृदयाच्या गव्हाणीत जन्माला यावा? तर प्रभू येशूला धन्यवाद द्या. तो सर्व परिस्थिती बदलत आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. तुमचं माझं जीवन तो बदलत आहे. म्हणून विश्वास बाळगा प्रिया, कारण विश्वासाशिवाय त्याला संतोष होणे हे अशक्य आहे. म्हणून आपल्या विश्वासाद्वारे आम्ही त्याच्या जवळ जाऊ शकतो. म्हणून आम्हाला लूकमध्ये पाहायला मिळतं, मार्कमध्ये पाहायला मिळतं 16:16 मध्ये की देवाचं वचन सांगतं, जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर काय होतं, तुम्ही कोणतीही अपायकारी गोष्ट जर तुमच्या जीवनामध्ये आली तर ती तुम्हाला भिडणार नाही, ती तुम्हाला त्रास देणार नाहीये. हालेलुया. कारण त्या विश्वासाच्या द्वारे तुमचं संरक्षण होणार आहे. या विश्वासाच्या द्वारे तुम्ही भूते काढणार आहे. तुम्ही त्या विश्वासाच्या द्वारे तुमच्यावरती कोणत्याच प्रकारची वाईट गोष्ट येणार नाहीये, विषबाधा तुम्हाला होणार नाहीये, कारण देव तुमच्या विश्वासाला पारख करत आहे. म्हणून मग आम्हाला असं पाहायला मिळतं मार्क 16 मध्ये, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते, आणि जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. होय, आज आमच्या बरोबर विश्वास आहे तर बाप्तिस्मा असणं गरजेचं आहे प्रिया. बाप्तिस्मा होणंही गरजेचं आहे. मग काय होतं, आम्हाला पाहायला मिळतं, जर आमच्या विश्वास असेल तर भूत आम्हाला वश होते. आम्ही प्रभूमध्ये सामर्थ्यशाली बनले जाऊ. मग कोणतीही बाधक गोष्ट आमच्या जीवनाला त्रास देणार नाहीये, कोणती सैतानी गोष्ट आमच्या जीवनाला नाश करू शकणार नाहीये, कारण आमच्यामध्ये विश्वास आहे. म्हणून 18 वचन सांगतं, सर्प उचलतील व कोणत्याही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना मुळीच त्याची बाधा होणार नाही. त्यांनी दुखण्यावरती हात ठेवला म्हणजे ते बरे होतील. हालेलुया. तुम्ही विश्वास जर ठेवत असाल तर एखाद्या दुखण्यावरती तुम्ही हात ठेवत असाल तर ते दुखणं करी बरे होते. या हे विश्वास आमचा, या हे आशा आमची प्रभू येशूवरती. म्हणून मग आम्हाला पाहायला मिळतं 15 वचन की मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जर तुम्ही भरोसा ठेवत असाल, विश्वास ठेवत असाल, आशा धरत असाल तर सर्व सृष्टीला सुवार्ता सांगण्यासाठी प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. कोणत्या प्रकारची डिग्रीची तुम्हाला गरज नाहीये, पालक होण्याची तुम्हाला गरज नाहीये, संदेष्टा होण्याची तुम्हाला गरज नाहीये, पण प्रभूने जे तुम्हाला अधिकार दिलेला आहे, विश्वासाची द्वारे तुम्ही सृष्टीला संदेश देऊ शकताय. हालेलुया. देव तुम्हाला म्हणणार नाहीये की तू किती शिकलेला आहेस, ग्रॅज्युएशन केलेलं आहेस का 12वी केलेली आहेस. हालेलुया. हे देव विचारणार नाही. जसा तू आहेस तसं देव म्हणतो मी तुझ्याद्वारे कार्य करेन, अनेक लोकांमध्ये कार्य करेन, फक्त तुझा विश्वास स्ट्रॉंग कर. हालेलुया. पुन्हा आज ती वेळ आलेली आहे प्रियानो, तुम्ही विश्वास धरा आणि लोकांना संदेश द्या.
तुम्ही विश्वास धरा, लोकांच्या मध्ये प्रार्थनेला जा. तुम्ही विश्वास धरा, अनेक समस्या तुमच्याद्वारे देव बरे करत आहे. अनेक आजार तुमच्याद्वारे बरे करत आहे. अनेकांना बंधनातून तो सोडवत आहे. विश्वास धरा की येशू तुमचा उपयोग करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं लूक 10 मध्ये सुद्धा येशू म्हणतो, कोण जाईल माझ्यासाठी? हालेलुया. तेव्हा लोक म्हणाले की आम्ही जाईल प्रभू तुझ्यासाठी. आज देव पाहताय तुमच्यातल्या विश्वासाद्वारे तुम्ही बोलत आहात का? तुम्ही विश्वास करून म्हणत आहे की होय प्रभू, मी तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी मी बाहेर पडत आहे. हालेलुया. तर आज देव तुमची आज काळजी घेत आहे. आज देव तुमच्या जीवनामध्ये पाहत आहे. तुमच्या विश्वासाला तो उत्तर देणार आहे. हालेलुया. म्हणून देव मार्ताला म्हणतो योहान 11व्या अध्यायामध्ये की तू विश्वास धरतेस काय, तर देवाचं राज्य पाहशील. होय प्रियानो, तुम्ही विश्वास धरा, मग देवाचं तुम्ही राज्य पाहाल. हालेलुया. आज येशूचं राज्य या पृथ्वी तलावरचं नाहीये प्रियानो, कारण पृथ्वी ऑलरेडी त्याच्या पदासन आहे. तिच्या पृथ्वी ही पायाखाली आहे प्रभू येशूच्या. पण त्या स्वर्गासाठी तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. विश्वास धरा. तुम्हाला आणि मला दरबदरे ठोकरे खाण्यासाठी नाही, आजारात लोळण्यासाठी नाही, कर्जात मरण्यासाठी नाहीये, आत्महत्या करण्यात नाहीये, वाईट साईट गोष्टी करण्यात नाहीये, तर त्या स्वर्गाच्या सिंहासनावरती बसण्यासाठी प्रभू येशूने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. त्याची इच्छा आहे की प्रभू जिथं आहे तिथे तुम्ही मी असावं. त्याची इच्छा आहे की जिथं प्रभूनं तुमच्यासाठी स्थान केलेलं आहे त्या स्थानामध्ये तुम्ही असावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून विश्वास बाळगा प्रिया की देव तुमच्या जीवनामध्ये चांगलं काम करणार आहे आणि या विश्वासाचं प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे. ते म्हणजे सार्वकालिक जीवन असणार आहे. काय मागत आहे देव तुमच्याकडे? फक्त विश्वास. या विश्वासाने देवाला तुम्ही संतोष देऊ शकता, आनंद देऊ शकता. आणि आम्ही म्हणतो देवा, आम्ही तुला काय देऊ? अरे आमचं काय आहे की आम्ही प्रभूला देणार आहे? हालेलुया. सर्व काही त्याने निर्माण केलेलं आहे. त्या निर्मितीला आम्ही विचारतो, प्रभू तुला आम्ही दान अर्पण देऊ काय? सोनं दयागणी देऊ काय? हिरमोती देऊ काय? सोने देऊ काय? काय देऊ? ज्यानं या पृथ्वीला बनवलं त्याला काही कमी आहे का प्रिया? ज्यानं तुम्हाला आणि मला बनवलं त्याला काही कमी आहे का प्रिया? विश्वास बाळगा की देव तुम्हालाही काही कमी करणार नाही. तुमच्या इच्छा तो पूर्ण करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तो सामर्थ्य ओतणार आहे. तो तुमचं जीवन आशीर्वादित करणार आहे. तो तुमच्या जीवनाला एक नवीन अशी दिशा देणार आहे. विश्वास ठेवा प्रिया. हालेलुया. प्रेज यू लॉर्ड. धन्यवाद येशू. म्हणून विश्वासाचं मूळ आहे आशा, भरोसा आणि खात्री. तुटू देऊ नका प्रिया. आणि सैतान विश्वासातून तुम्हाला आणि मला मागे घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या विरुद्ध उभा राहा विश्वासामध्ये. याकोबाच्या पत्रामध्ये सांगतं त्याच्या विरुद्ध विश्वासामध्ये दृढ असं उभा राहा. होय, फक्त तुम्ही विश्वास धरून उभा राहा. देव त्याचं कार्य करेल. देव त्याला मारण्यासाठी तुमच्यामध्ये सामर्थ्य होते. प्रेज द लॉर्ड.